नमो बुद्धाय, जय भीम आणि तुमचं स्वागत आहे वर्षावास प्रवचन मालिकेमध्ये, जिथे आपण भगवान बुद्धांच्या शाश्वत शिकवणींचा सखोल अभ्यास करतो। आज आपण बौद्ध धर्माच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि मूलभूत तत्वावर प्रकाश टाकणार आहोत। महामानव तथागत भगवान गौतम बुद्धांचा कर्मसिद्धांत। आपल्यापैकी अनेकांना कर्म हा शब्द परिचित असेल। चांगले कर्म कर, चांगलं फळ मिळेल, किंवा वाईट कर्म केले तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असं आपण नेहमीच ऐकतो। पण भगवान बुद्धांनी या कर्माची संकल्पना नेमकी कशी समजावून सांगितली? त्यांचा कर्मसिद्धांत केवळ शिक्षा किंवा बक्षिसापुरता मर्यादित आहे का, की तो याहून अधिक सखोल आहे? चला तर मग यावर आज आपण सविस्तर चर्चा करूया। बुद्धांच्या शिकवणीनुसार कर्म म्हणजे केवळ कृती नव्हे, तर कृती मागील हेतू अर्थात इंटेन्शन होय। भगवान बुद्ध म्हणतात, हे भिक्खूंनो, चेतना अर्थात संकल्प म्हणजे कर्म। चेतना करूनच व्यक्ती कर्म करते। ते कर्म शरीराने, वाणीने आणि मनाने होते। याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की तुमची एखादी कृती चुकून घडल्यास ती कर्म म्हणून गणली जात नाही। उदाहरणार्थ, तुम्ही चालता चालता नकळत एखाद्याला धक्का दिलात तर ते कर्म ठरत नाही। पण जर तुम्ही जाणीवपूर्वक रागाच्या भरात किंवा द्वेषानं प्रेरित होऊन एखाद्याला धक्का दिलात तर मात्र ते तुमचं कर्म ठरतं, कारण त्यात तुमचा हेतू समाविष्ट होता। त्यामुळे आपल्या शारीरिक, वाचिक आणि मानसिक कृतींमागे असलेला हेतू अर्थात संकल्प हाच कर्माचा गाभा आहे। या कर्माचे दोन प्रकार तथागताने सांगितले, कुशल आणि अकुशल कर्म। भगवान बुद्धांनी याचे मुख्यतः हे दोन प्रकार सांगितलेले आहेत। कुशल कर्म म्हणजे पुण्यकर्म। ही अशी कर्म आहेत जी अलोभ अर्थात निस्वार्थता, अद्वेष अर्थात मैत्री आणि करुणा, आणि अमोह अर्थात प्रज्ञा या शुभ आणि सकारात्मक भावनांनी प्रेरित असतात। जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे दान करतात, इतरांना मदत करतात, प्राण्यांवर दया करतात, सत्य बोलतात किंवा आपलं मन शुद्ध ठेवतात, तेव्हा तुम्ही कुशल कर्म करत असतात। याचे परिणाम सुखद आणि कल्याणकारी असतात। अकुशल कर्म अर्थात पापकर्म ही अशी कर्म आहेत जी लोभ म्हणजे लालच, द्वेष म्हणजे घृणा किंवा राग, आणि मोह म्हणजे अज्ञान या अशुभ आणि नकारात्मक भावनांनी प्रेरित असतात। चोरी करणं, हिंसा करणं, खोटं बोलणं, इतरांना त्रास देणं ही अकुशल कर्म आहे, आणि याचे परिणाम दुःखद आणि क्लेशदायक असतात। अर्थात आपण जे पेरतो तेच उगवतं, हा निसर्गाचा नियमच कर्माच्या सिद्धांताला लागू होतो। कर्म आणि पुनर्जन्म हे एक अतूट बंधन आहे। बौद्ध धर्मात कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म हे एकमेकांशी जोडलेले आहेत। मृत्यू म्हणजे सर्व काही संपणं असं नाही। आपल्या प्रत्येक कर्माची एक ऊर्जा असते, एक कंपन असतं जे नष्ट होत नाही। ही ऊर्जाच आपल्याला आपल्या पुढील अस्तित्वाला आकार देते। भगवान बुद्ध स्पष्ट करतात की ज्याप्रमाणे एक दिवा दुसऱ्या दिव्याला ज्योत देतो,
पण ज्योत तीच नसते. त्याचप्रमाणे एका जन्मातून दुसऱ्या जन्मात चेतना अर्थात कॉन्शियसनेस हे संक्रमित होतं आणि आपल्या मागील जन्मातील कर्मच आपल्या सध्या स्थितीला आणि पुढील जन्माला निश्चित करतात. आपले सद्यस्थितीतील सुख दुःख, चांगले वाईट अनुभव हे आपल्या मागील जन्माच्या कर्माचे फळ असतात किंवा आपल्या मागील जन्माचा तो कर्मविपाक असतो. कर्माचे फळ अर्थात विपाक कधी आणि कसं? कर्माच्या फळाला बौद्ध धर्मामध्ये विपाक म्हणतात. विपाक म्हणजे कर्माचे परिपक्व होणे किंवा त्याचं फळ मिळणे. हे फळ सुखद किंवा दुःखद असू शकतं, जे तुमच्या मूळ कर्माच्या स्वरूपावर अवलंबून असतं. पण हे फळ लगेचच मिळतं का? नेहमीच नाही. कधी कधी कर्माचं फळ लगेच मिळतं. जसं की उदाहरणार्थ एखाद्याला मदत केल्यावर मिळणारं तात्काळ समाधान, पण अनेकदा ते पुढच्या जन्मात किंवा अनेक जन्मांनंतर मिळतं. आणि म्हणूनच कधी कधी आपल्याला असं दिसतं की चांगलं कर्म करणाऱ्यांना दुःख भोगावं लागतं आणि वाईट कर्म करणारे आपल्याला सुखी दिसतात. हे त्याच्या मागील जन्मातील किंवा इतर कर्मांच्या फळांमुळे घडू शकतं. कर्माचा नियम अत्यंत गुंतागुंतीचा आणि सूक्ष्म आहे. अनेक कर्म एकाच वेळी कार्यरत असतात आणि त्यांचे एकमेकांवर परिणाम होतात सुद्धा. कर्मसिद्धांत आणि नैतिक जीवन. एक जबाबदार दृष्टिकोन हा भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत आहे आणि म्हणून आपल्याला नैतिक जीवन जगण्यासाठी हा कर्मसिद्धांत प्रेरणा देतो. हा सिद्धांत केवळ एक तात्विक विचार नाही, तर तो एक अत्यंत व्यावहारिक मार्गदर्शक असा आहे. आत्मजबाबदारी आणि कर्मसिद्धांत. कर्मसिद्धांत आपल्याला शिकवतो की आपण आपल्या स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार आहोत. आपल्या सध्याच्या परिस्थितीसाठी आपणच जबाबदार आहोत, कारण ती आपल्या पूर्वीच्या कर्माचं फळ आहे. यातून आपण इतरांना दोष देणं थांबवतो आणि स्वतःच्या कृतीची जबाबदारी आपण स्वतः घेतो. करुणा आणि मैत्री. कुशल कर्म करण्यासाठी इतरांप्रती करुणा आणि मैत्री भाव असणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही इतरांच्या कल्याणाचा विचार करता तेव्हा तुम्ही चांगलं कर्म करता आणि मग हे चांगलं कर्म केल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला आणि स्वतःलाही मिळतात. मुक्तीचा मार्ग. कर्मसिद्धांत दुःखमुक्तीच्या मार्गाशी म्हणजेच निर्वाणाशी जोडलेला आहे. नवीन अकुशल कर्म करणं थांबवून आणि कुशल कर्माला विकसित करून तसंच सर्व कर्माच्या बंधनातून मुक्त होऊन निर्वाण प्राप्त करणं शक्य आहे. अरहंत अवस्थेमध्ये सर्व कर्मांचा क्षय होतो आणि पुनर्जन्माचे चक्र थांबते. कर्मसिद्धांताबाबतीत काय गैरसमज आहेत, तर याचं स्पष्टीकरण देताना काही गैरसमज आहेत ते दूर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. यात पहिलं जे आहे ते कर्म म्हणजे नियती. कर्म म्हणजे नियती नाही. कर्म याचा अर्थ असा नाही की तुमचं भविष्य आधीच ठरलेलं आहे आणि तुम्ही ते बदलू शकत नाही. भगवान बुद्ध आपल्याला कर्म करण्याचं स्वातंत्र्य देतात. तुम्ही तुमच्या सध्याच्या कृतींनी तुमचं भविष्य बदलू शकता. दुसरा प्रकार असा आहे की कर्म म्हणजे शिक्षा किंवा बक्षीस नाही.
तर कर्म म्हणजे शिक्षा किंवा बक्षीस नाही, तर ते नैसर्गिक परिणाम आहेत. जसा आपण आगीत हात घातला की तो भाजतो, आपल्याला चटका लागतो, त्याचप्रमाणे अकुशल कर्माचे परिणाम दुःखद असतात. सर्व काही कर्मामुळे होते. कर्म हे एक महत्त्वाचं कारण आहे, पण ते एकमेव कारण नाही. इतर नैसर्गिक नियम जसं की हवामान, गुरुत्वाकर्षण इत्यादींचा देखील परिणाम आपल्या अस्तित्वावर होत असतो आणि ते आपल्या संपूर्ण जीवनावर परिणाम करतात. थोडक्यात भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत आपल्याला केवळ आपल्या कृतीबद्दलच नाही, तर आपल्या कृतीच्या मागील, त्या कृतीच्या मागचा हेतूबद्दलही आपल्याला जागरूक राहण्यास शिकवतो. हा सिद्धांत आपल्याला जबाबदार, नैतिक आणि जागरूक जीवन जगण्यासाठी प्रेरित करतो. आपण जे काही करतो, बोलतो किंवा विचार करतो त्याचे परिणाम आपल्या जीवनावर होतात. म्हणूनच आपल्या हेतूंना शुद्ध ठेवणं आणि कुशल कर्म करणं हे सुखी, शांत आणि अर्थपूर्ण जीवनासाठी आवश्यक आहे. जेव्हा आपण हे समजून घेतो की आपणच आपल्या नशिबाचे, आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत, तेव्हा आपल्या हातात आपल्या जीवनाची सूत्र येतात आणि आपण दुःखमुक्तीच्या मार्गावर वाटचाल करू लागतो. मला आशा आहे की आजच्या या धम्मप्रवचनानं तुम्हाला भगवान बुद्धाच्या कर्मसिद्धांताची एक सखोल आणि स्पष्ट अशी समज मिळाली असेल. पुढील भागात आपण बौद्ध धम्माच्या आणखी एका महत्त्वाच्या शिकवणीवर चर्चा करू. तोपर्यंत स्वतःच्या कर्माबद्दल जागरूक राहा आणि कुशल कर्म करीत राहा. बंधूंनो, नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद.